हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर आज व्हिडिओ येते. तर एवढ्या मोठ्या गॅपचं कारण जे आहे ते मी तुम्हाला पुढे सांगते. तर इथे माझा आता स्वयंपाक सुरू आहे. अगोदर मुलांना टिफिन करून दिला, आता बाकीचा स्वयंपाक जो आहे तो करून घेत होते. देवराजचं स्कूल सुरू झालं आणि रागिणीचा पण क्लास सुरू झाले आहे, म्हणून लवकर स्वयंपाक करावा लागतो दोघांच्या टिफिनसाठी. स्कूल सुरू झाले त्यामुळे सगळ्यांच्या घरामध्ये आता हीच घाई असेल सकाळी सकाळी, हो ना. अगोदर मुलांचं सगळं आवरून द्यावं लागतं स्कूलला जाण्यासाठी, आणि एकदा का मुलं स्कूलला गेली की मग आपलं कामं सुरू होतात. चला, तर आता एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. ती म्हणजे आपल्या या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालेत या मंथमध्ये, आणि तेव्हाच विचार केला होता की आता यापुढे मी कन्सिस्टन्सी ठेवणार. पण कधी कधी आपण जसा विचार करतो त्याच्या उलटच होतं, आणि तसंच झालं माझ्यासोबत. आणि त्यामागची कारणंही अशी असतात, त्यामुळे आपण ठरवूनही करू शकत नाही. चला, तर मेन पॉईंट सांगते, एवढे दिवस व्हिडिओ का आला नाही. तर लास्ट लाँग व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आमच्या सगळ्यांची ब्लड टेस्ट केली, आणि मेन म्हणजे आमच्या सासऱ्यांची ब्लड टेस्ट करणे गरजेची होती, कारण त्यांची तब्येत ठीक नव्हती. आमच्या सगळ्यांचे रिपोर्ट्स आले, आणि रिपोर्ट्समध्ये आमच्या चौघांचे जे आहेत ते B12 आणि व्हिटॅमिन D3 हे कमी होतं, आणि सासऱ्यांच्या काही आणखी टेस्ट होत्या ते करायच्या होत्या. त्यांचे पण रिपोर्ट्स आले. त्यानंतर असं समजलं की त्या रिपोर्टमध्ये त्यांच्या प्रोस्टेट ज्या ग्रंथी आहेत त्या वाढल्या होत्या, त्यामुळे ऑपरेशन करावंच लागणार होतं. तर मिस्टरांना सुट्टी नव्हती, त्यामुळे मलाच हॉस्पिटलला घेऊन जावं लागत होतं सासऱ्यांना. सगळ्या टेस्ट वगैरे हे करण्यासाठी मीच जात होते त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये. आणि मग जेव्हा ऑपरेशन करायचं ठरलं तेव्हा मिस्टरांनी 4-5 दिवस सुट्टी घेतली होती. ऑपरेशन केलं आणि 4-5 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. ऑपरेशन मोठं होतं, पण एकदम व्यवस्थित पार पडलं. परत 10 दिवसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावलं होतं स्टिचेस काढण्यासाठी. तेव्हा मी घेऊन गेले होते त्यांना हॉस्पिटलमध्ये स्टिचेस काढण्यासाठी, आणि सगळे स्टिचेस व्यवस्थित निघाले. फक्त एक जो आहे तो थोडासा ओला होता, त्यामुळे तो स्टिचेस ठेवला होता, आणि डॉक्टरांनी परत 2-3 दिवसांनी बोलावलं होतं. तर आज घेऊन जायचं होतं तो एक स्टिच जो आहे तो काढण्यासाठी. आणि खरंच या वयात एवढं सगळं त्रास सहन करणं हे भयंकरच होतं. पण ते स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे एवढं सगळं सहन करू शकले ते. एवढं मोठं ऑपरेशन केलं, पण सहन करण्याची जी ताकद आहे त्यांची, ते पाहून एवढी कमाल वाटते ना. कारण साधं इंजेक्शन जरी घ्यायचं म्हणलं तरी आपली अगोदरच घाबरगुंडी होते, आणि त्यांचं तर एवढं वय आहे तरी पण ते एवढं सहन करतात. पण आता त्यांचा त्रास बऱ्यापैकी कमी झाला आहे. आजचा जो लास्ट एक स्टिच आहे तो काढला की मग त्यांचा पूर्णपणे त्रास कमी होईल. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, म्हणून मी पटपट इथं कामं आवरून घेत होते. मुलांना टिफिन बनवून देण्या अगोदर सासऱ्यांना नाश्ता बनवून दिला, कारण त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात म्हणून. आणि मग मुलांचा टिफिन, नाश्ता, आणि त्यानंतर मुलं स्कूलला गेल्यानंतर मग देवपूजा करून घेतली, आणि त्यानंतर राहिलेला बाकीचा स्वयंपाक, आणि मग कपडे वॉशिंग मशीनला लावून घेतले. चहा, नाश्ता, स्वयंपाक ह्या सगळ्यांची भांडी एवढी पडली होती. मग पटकन सगळी भांडी घासून घेतली, आणि आमची अपॉइंटमेंट होती 11:30 वाजताची. झाडून पुसून घ्यायचं बाकी होतं, पण म्हणलं आल्यानंतर घेता येईल, कारण नंतर जास्त गर्दी होती पेशंटची हॉस्पिटलमध्ये. भांडी घासून झाल्यानंतर आवरलं आणि आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये. तर आम्ही इथे वेटिंग रूममध्ये बसलो होतो, कारण डॉक्टर होते OPDमध्ये. अर्ध्या तासानंतर डॉक्टर आले आणि त्यांचा स्टिच जो होता तो काढला, आणि त्यानंतर आम्ही घरी आलो, आणि आता त्यांची तब्येत एकदम चांगली आहे. आणि हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. तर मी इथे निघाले होते एरवाड्याला. तिथे एक काम होतं, आणि देवराजला पण सुट्टी झाली होती स्कूलला, म्हणून त्याला पण घेऊन गेले सोबत. आणि देवराजला नारळ पाणी प्यायचं होतं, म्हणून आम्ही थांबलो होतो, आणि तो नारळ पाणी पित होता, आणि बाकी मी 2-3 आणखी नारळ पाणी घेत होते. देवराज इकडे नारळ पाणी पित होता, आणि त्याला बोटाला जे लागलेलं आहे ते दाखवत होता.
तर स्कूलमध्ये त्याला बॉल खेळतेवेळी बॉल लागला होता हाताला. नारळ पाणी पिते दे रहा. घरी येईपर्यंत आम्हाला 5-5:30 झाले होते आणि घरी आल्यानंतर अगोदर मस्त अशी कॉफी घेतली एक आणि त्यानंतर बाकीच्या कामाला सुरुवात केली. तर असा होता ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.